नाश्ता तयार आहे का? मला बाहेर जायचंय. आज कुछ बहाना नहीं चलेगा. आज आपको डोसा फिक्स है, समझे? खाना पड़ेगा. रोज डोसा डोसा मला कंटाळा आलाय. कधीतरी बदलून निदान कांदे पोहे तरी कर. यही खाता पोहा खा के देखो, पोहे के गोदाम बन गया है पे. एवढा मोठा डोसा. अरे हा डोसा आहे की बँगलोरचा रिंग रोड? हाँ, ये डोसा है. खाना तो खाओ, नहीं तो होटल में जाके मिसल पाव, कांदा पाव, जो बनता खा के आओ. मेरा बेटा नको खाओ, अम्मा बेटा नको खाओ. हॉटेलमध्ये जाऊन खाऊन ये असंही म्हणते. तर हिला करून आणली काय मिरवायला आणली? तुझ्या अंगात हाड काय भरली? जरा कांदे पोहे कर. पीछे में काम करने के लिए लेकर आए, देखो. अगं मी तुला मराठी पद्धतीची चवदार चटणी लावतो. टेस्टी, लाजवाब, जिभेवर तरळणारी, थोडी तिखट, लय भारी. बघूया. अयो यो अम्मा, ये चटनी है कि खायला मतलब ट्रिगर है? ओ अम्मा. चाय कमाल आहे. तिला मराठी तडका कळणारच नाही. तिचा रोजचा डोसा खाऊन खाऊन माझ्या ऍसिडिटी झाली. लहानपणापासून माझ्या आईचे मी कांदे पोहे खात आलोय. तिच्या हातची चव काय आईची मला खूप आठवण येते. आणि ही आई बरोबर कधीच राहिली नाही. बचपन से तिचं भनभन चालूच असतं. आई काय म्हणणार मला, अरे तुला परजातीची मुलगी तू करू नकोस. त्याच्या रूढी परंपरा रीतिरिवाज हे जुळणार नाही. ती बायकोनी जुळून घेतलं तर बरं आहे. पण मी काय आईचं ऐकलं नाही. मी हिचा रूप आणि पैसा याच्यावर भायलो आणि आज पश्चाताप करण्याची पाळी ताप झालाय. मुझे रिंग रोड घुमाते थे बैंगलोर में. डार्लिंग डार्लिंग मुझे डोसा खिलाने को लेकर जाता था. हाँ? अच्छा, हमारा झगड़ा सब एक चलो, ये हम मैंने भूखे नहीं चाहिए. ठीक है, अपन आधा करेंगे. कांदा पोहा, डोसा. मी महाराष्ट्रीयन, साउथ इंडियन. मराठी पद्धतीचे चवदार कांदे पोहे, साउथ इंडियन डोसा. परफेक्ट कॉम्बिनेशन. हाँ, उसके साथ चाय. फिर रोज हम लाफ्टर करेंगे चाय के साथ.